नमस्कार. आवाज लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन गार येथील धावडे वस्ती 29 फाटा केनॉल रस्ता 25-15/1499 ग्रामपंचायत नागरी सुविधा निकृष्ट दर्जाबाबत आपल्याकडे तक्रार आलेली आहे. कालच जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी सांगितलं तक्रारी करा, आम्ही चौकशी करू. आणि म्हणून हा व्हिडिओ हे प्रसारण जिल्हा परिषदेच्या ज्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आम्ही ते पोहोचवू. त्यांनी कारवाई करावी, चौकशी करावी आणि अंतिम नागरिकांना दिलासा द्यावा एवढी इच्छा आवाज लोकशाहीच्या वतीनं आम्ही व्यक्त करताना. नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव? माझं नाव कालिदास रामदास गाडगे, राहणार गार, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आदरणीय आमदार राहुलदादा कोल यांनी नवीन गार येथील धावडे गावडे वस्ती 29 फाटा कॅनॉल रस्त्याच्या डांबरीकरणासाठी दादांनी 15 लाख रुपये 25-15 मधून मंजूर करून दिले आणि त्याचं टेंडर झालं. त्याचं टेंडर झाल्यानंतर ते टेंडर कोराळे या कॉन्ट्रॅक्टरला भेटलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने काम चालू केल्यापासून आम्ही त्यांना सतत सांगत होतो की हा कॅनॉल पट्टीचा रस्ता आहे, थोडंसं रुंदीकरण करा. आणि त्या रुंदीकरणासाठी त्या इस्टिमेटमध्ये तशी तरतूद आहे, परंतु ते तसे न ऐकता माननीय पुलारी साहेब आणि राऊत साहेब यांनी आम्ही करल तसं, आम्हाला जमल तसं आम्ही काम करू अशी त्यांना. मी तुम्हाला थांबवतोय. तो पुलारी आणि तुम्ही दुसरं नाव काय? राऊत साहेब. राऊत साहेब हे कोण आहे? हे पंचायत समितीचे अभियंता पुलारी साहेब रावसाहेब आहेत कामाचे. तर त्यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर ते साईट व्हिजिटसाठी आले. व्हिजिट केल्यानंतर रस्त्याची खडीकरणाची रुंदी 11 फूट आहे, परंतु प्रत्यक्षात 90 फूट खडीकरण झाले आणि खडीकरणाचे 3 लेअर असताना 2च लेअर आहेत, एक लेअर गायबच झालेला आहे. आणि आम्ही तुम्हाला इथे थांबवतो. प्रेक्षक वर्गांना एक नम्र विनंती आहे, संबंधित घडामोडीमध्ये घटनास्थळी प्रत्यक्षरित्या पाहणी करणारे नागरिक काय सांगतात लक्षपूर्वक ऐका. आमदारांनी रस्त्यासाठी निधी दिला आणि अधिकाऱ्यांनी मनमानी कामकाज सुरू केलंय अशा स्वरूपाची माहिती ते सांगतात. आणि मुद्दामून तुमच्या समोर निदर्शनास आणण्याचं कारण आहे की दरम्यानच्या काळामध्ये प्रशासन नेमणूक होती, लोकप्रतिनिधींची यांच्यावरती पकड नव्हती. आमदारांच्या अंतर्गतच हा सर्व कामकाजाचा गौर होता, म्हणून नागरिकांनी त्यांच्याकडे रस्त्यासाठी मागणी केली. त्यांनी रकमांची तरतूद केली. काम प्रत्यक्षात सुरू झालं. कोराळे नावाचे कॉन्ट्रॅक्टर तिथे नेमले गेले असं संबंधित माहिती देतात आणि याच ठिकाणी झालाय तो भ्रष्टाचार. यांचं म्हणणं असं आहे की एक लेअरच गायब आहे. मित्रांनो, एक लेअर किती किलोमीटर गायब झाला आणि त्यासाठी सरकारनं किती पैशाची तरतूद केली होती ही आकडेवारी यांनी सांगितली नाही, तरी आपण त्याच्यावरती पुढे विचार करू. मात्र एवढी रकमेची लूट झाली, ही चोरी आहे आणि या चोरीसाठी यांच्यावरती खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल केला पाहिजे का असं नागरिकांचं मत आहे. आणि आम्ही सुद्धा प्रश्न चिंतित आहोत की जे लोक लुटतात, चोरतात, त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सांगा पुढे काय झालं. पुढे विषय असा, तुमचं नाव सांगा दादा. माझं नाव शंकर शितोळे गार. तर त्याच्या पुढचा विषय असा की संबंधित विभागाशी आम्ही पूर्वीपासून पत्रव्यवहार करत आहोत. पूर्वीपासून म्हणजे किती दिवसापासून? म्हणजे साधारणतः काम चालू होण्याच्या अगोदरपासून, कारण त्याचं काम तुमचं कधी सुरू झालं? काम साधारणतः एक महिन्यापूर्वी चालू झालं. पण त्याच्यामध्ये मुळात त्याचा जो बेस होता, बेस मुळातच कमी होता कॅनॉल असल्या कारणामुळे. किती रकमेचं काम आहे ते 15 लाख रुपयाचं काम आहे. 15 लाख रुपयाचं काम. नागरी सुविधा मधून ते काम आलेलं आहे. ग्रामपंचायत गार मधून आपण त्याला नागरी सुविधेतले काही जी रक्कम आपण भरतो ती ऑलरेडी ग्रामपंचायत मधून भरली गेलेली. तुम्ही जो नेमलेला ठेकेदार स्वतः काम करतोय का त्याला सब ठेकेदार? हो. आता जो अभिषेक कोराळे म्हणून जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो तिथं कुठेही दिसून येत नाही. ऑलरेडी काम कोण करतोय? आता तिथं एक तिराईत इसम म्हणून काम करतोय की ज्याच्याकडे कुठलेही अधिकृत प्रमाणपत्र नाही. नाव काय? तर हे म्हणजे आपण काय समजायचं? आता तो सुभाष आठवळे म्हणून एक कार्यकर्ता आहे गावातला. तो स्वतःला म्हणजे राहुलदादांचा कार्यकर्ता म्हणून समजतो. त्याच्याकडे कुठलेही अधिकृत प्रमाणपत्र नाही आणि तरी सुद्धा तो काम करतोय. मग प्रेक्षक वर्गांना आम्ही परत एकदा लक्ष इच्छितो, धक्कादायक माहिती आहे ग्रामस्थ सांगतात. ठेकेदार एक,
काम करतो तिसरा आणि रुबाब चौथ्याचा, अशी ही पद्धत दौंड तालुक्यात नव्याने सुरू झाली का, असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो. सांगा पुढे काय. त्याच्यानंतर आम्ही त्या संबंधित व्यक्तीचा अडवणूक केली. त्याला विचारलं की तू या कामावरती कसा उभा, तर त्यांनी सांगितले की आम्ही राहुलदादांकडून निधी घेतलेला आहे. मग राहुलदादांकडून निधी घेतल्याच्या नंतर आपण असं काम करू शकतो का एक कार्यकर्ता म्हणून? त्याला ऑथोराईज काही व्यक्ती लागतील किंवा ऑथोराईज जे पर्सन असतात ते संबंधित विभागाकडे काय पत्रव्यवहार करतात का? किंवा मग जर तुम्हाला असं कार्यकर्त्यांना जर काम द्यायचंय तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टकडून कुठले लिगली पेपर किंवा डॉक्युमेंट जमा केलेले आहेत का पंचायत समितीला, हे बघणं गरजेचं आहे. सरळ प्रश्न आहे अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदारांना. तुम्ही ज्या पैशासाठी निधी दिलेला आहे, ज्या कामासाठी तो निधी दिलेला आहे, त्याचे काम होताना तोच ठेकेदार काम करत नसेल किंवा त्यानं जर सब ठेकेदार नेमला असेल तर त्यामध्ये लागणारी यथोचित कायद्याच्या कागदपत्राची पूर्तता होते का, असा प्रश्न त्यांचा फार महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं दौंड तालुक्यामध्ये अशीच एक घटनेत घटना घडली. दौंड शहरामध्ये एक रोलर खालील बालिकांचा मृत्यू झाला. ते काम एकाच्या नावावर होतं, रोलर दुसऱ्याचा होता आणि ठेकेदार मात्र तिसरा होता. दौंड तालुक्यामधली ही नवीन रीत कदाचित महाराष्ट्राला नवी दिशा देणारी आहे का, असं म्हटलं तर कदाचित कोणाचं तरी मन दुखवतील. पण मित्रांनो, ज्यानं काम घेतलं त्यानंच ते करायला पाहिजे. पण इथं नवे नवे ठेकेदार बनवण्यासाठी कुणाचा तरी हट्ट चालू आहे आणि त्या हट्टापायीच अशा स्वरूपाची कामे होतात. नागरिकांना त्याचा संताप होतो, निधी वायाला जातो, कामं निकृष्ट दर्जाची होतात आणि हा सगळा खेळ ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या भल्यासाठी होत असला तरी यांना पाठिंबा देणारा तो पडद्याआडचा कोण, हा प्रश्न खऱ्या अर्थानं उभा राहतो. म्हणून तुम्ही या निमित्तानं या तक्रारीकडे प्रशासन गांभीर्याने बघेल. कोण उपठेकेदार आहे, कोण ठेकेदार आहे याची खऱ्या अर्थानं चौकशी करेल आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावरती सरकारच्या आदेशाप्रमाणे, सरकारच्या कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल व्हावे अशी माफक अपेक्षा असणं सर्वांचीच आहे. पाहूया पुढे काय होतं. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीसाठी. मी विजय चव्हाण, पाटस. संपर्कासाठी 94 23 21 52 27 97 65 56 69 16. धन्यवाद.